जे बुवा बोलले तेच पॉइंट फक्त क्लिअर करतो. हे आजोबा पण प्रश्न घालतात कसलो तरी बाबा. नाही, हे काका बाहेर मागे बसले ते प्रश्न घालतात, ते तो प्रश्न सोडव. कारण अहो तो प्रश्न काय सोडवणार काका, ज्याका इतिहास म्हणजे काय आणि ग्रंथ पुराण रामायण महाभारत हे काही इतिहास म्हणत नाही. तुझ्या माहितीसाठी ही संतांचे विषय, संतांचे त्याला संत वाङ्मय म्हणतात. रामायण महाभारत ही आपली काव्य असत लक्षात घे. आणि इतिहास कोणाचा छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचा इतिहास लिहिला जातात. अडाणपणाची क्यू करू नकोस रे, म्हणजे मला सलाम तुझ्या अडाणपणाला वाटतं लक्षात घे. नाही नाही नाही, तू अडाणी तुझ्यासारखं एकमेव दुसरं कोण नाही. जे काही इतिहास आणि जे का संत वाङ्मय माहिती नाही ना ते का ती बोला तो भजन करू तू अधिकार नाही असं माझं म्हणणं आहे. लक्षात घे. अगेबाय म्हटले तर माका म्हणलं की हो तू नक्की तू लेडीज असंच काय, एक काम कर ना जरा अर्धा तास चल ना खोली तुला पटून येते. दोनही वर पक्ष असेल तर तुला पटात ना थोड्या वेळा. नाही नाही तू चल इकडे अर्धा तास चल, तुला पटून देते मी. वर पक्ष वधू पक्ष लाज नाही वाटत. आणि युट्यूबवाल्या सांगतो हो म्हणालो मला विचारून टाक सगळं कट कर, हीच तर तुझी कमीपणा. मी सांगते माझं एकही शब्द कट करू नको, कारण तेवढा माझ्यावर ना बंधन आणि तुझा तोंड सोडलेला त्यांना गाडीतून आणली ना मी. तुझं पण हा ना त्याका सांग खोलू बाहेर काढू सांग, त्याका सांग बाहेर काढू. अरे तो पण तुझं हा ना, तो पण चॅनलवालोच हा ना. कोणा तो तू सांग हो जर माझं हो तुझं नाही हा असा ना मी शब्द पाठी घे ना. तुझ्या तुका वयाचा टाकू सांग, चल तुझा वयाचा टाकू सांग. माझा काय असा काही होते काय विषय नाही. कसली गाणी म्हणते, अरे गाणी ओरिजिनल गाण्यामध्ये तू चेंज करणार, तुका का कोणी अधिकार दिला. ते गाणं फिरतं म्हटलं माहिती आहे. जब तक सांसें चलेगी तुझको, अरे भीक मागल्या गाठता तुझी कोण आहे. हिंदी शब्द आहेत ते सांभाळून घ्यावे लागतात. जब तक सांसें चलेगी तुझको जाऊंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. तुझसे राजी है ऐसी लगन मैं अधूरा हूँ तेरा, जैसे दिल में धड़कन. जब तक सांसें चलेगी तुझको, जब तक सांसें चलेगी. ही गाणी घेताना मजा घेऊ शकतो, ते मजा घेतच नाही म्हणून मी नाचलेला. जब तक सांसें चलेगी एका काय म्हणतो बीटवर नाचणार. जब तक सांसें चलेगी एका बीटवर नाचणं म्हणतो. तो त्यांना सांग हो 84 मध्ये माझे भूमिया थांबा तो सांगतो. एका ज्यांनी 200 रुपये बक्षीस दिले नाही की प्रभू हनुमंतांची ते आपल्या स्वतःला हृदय पाडले तेव्हा मी कुठे सांगता येऊ पैसे घेताना लाज कशी वाटते ना. माहितीसाठी सांगतोय या भजन आपण करतो ना त्याच्यात फक्त हनुमंतच येऊ शकता. हनुमंत कारण तो चिरंजीव राम लक्ष्मण नाही येऊ शकत, फक्त हनुमंत येऊ शकता कारण तो फक्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणून हनुमंत. त्या हनुमंताबद्दल आपला माहिती होईल. पैसे घेताना हात झाडा पाय आपले. काय काय बोललो तो विषय नाही. एखाद दुसरा हा मी तुला विचारले की 108 म्हणायचं सांगत होतस ना, सांग ना बुवा
तू दुसरा एक प्रश्न विचारतो ना, त्याच्या अगोदर सांग ना 108च का, तू 110ची का नाही मोज? 108च म्हणे का, त्याचं उत्तर देऊ येतं का तुका? आपला ज्या विषयात कळत नाही त्या विषयात भानगडी कर. तू फक्त एक काम करायचं, युट्यूबच्या माध्यमातून समोरच्या बुवाची इज्जत चांगल्या प्रकारे तू काढू शकतो. रोखोक काय बोलतो कर्म, तुझ्याकडे रोखोक बोलण्यासारखे काय आहे आणि तुझ्यावर बोलण्यासारखे माझ्याकडे काय नाही. कारण तू जो बाद झालेलो, जो स्वतःच्या कर्मात मेलो, त्याला गुंडू कर्मान मारू शकत नाही स्वतःच्या. तुझ्या माहिती, तू स्वतःच्या कर्मान स्वतःच्या हातात धोंड मारून घेतो स्वतःच्या पायावर. त्यामुळे माका मारूची गरज नाही. मी बोललेलं तुका बाधता असा बाधला असतं तर किती जण मेले असते जाग्यात. तुका तर इतक्या वेळात नाही केलं असतं. माझा जो शब्द असतो ना, तुका इतक्या वेळात नाही केलं असतं. लक्षात घे. हा कोणते? अरे आपण मजा घ्यायची असतं भजन करताना. आपण स्वतः केलेलं भजन आपण स्वतः मजा घेतली तर समोरचा माणूस मजा घेता ना. मी मगाशी नाचत होते, ते नाचत होते. हे बीटवर नाच नाही, ताल सम ह्यांचा ज्ञान लागता चांगला. तू बमटा होत असतो का कोणावर को मगाशी कोणावर को सांगलं. तू म्हणलं माही मंडळी बेसूर गातात, तुझं ऐकून बघ, शेपड्यावर पाय दिल्यावर को वाटता. ह्या तुका मी म्हणते माझी बेसूर होत ना, तर तुझी गाताना ऐक, शेपड्यावर पाय दिल्यावर को वाटतं. आता कसं व्हायला लागलो काय तर घर. काय बोललो माका बोललं. अरे कसं रे, हे सरड्याचे रंग बदलताना आपण बघलो, पण माणसाची बदलताना आता पहिलेच बघतोय. हय बोललं हय नाही करतस रे. सहला जाऊ दे, तुझ्याकडे बोलण्यासारखे काय नाही. सर्वच कशा. एक लक्षात घे, मी सांगितलं, मी तुला मगाशी सांगितलंय की गर्वहरण कोणाचा झाला? बालीचा गर्वहरण झाला. त्या बाली कसा वाटत होता ना भाऊ, तुमच्या माहितीसाठी सांगते आणि मायबाप प्रेक्षकांच्या. तो बाली होतो ना रामायणातलो, त्याला असा वाटत होता की माझ्याबरोबर कोणच जिंकू शकत नाही. कारण ते काही ब्रह्मदेवाचा शाप होतो, वरदान होता इंद्रदेवाचा आणि ब्रह्मदेवाचा. काय त्याचा वरदान होता की तो ज्याच्याशी लढाई करीत त्याची अर्धी शक्ती बलीमध्ये समोरला, असा त्याचा वरदान होता. म्हणून तो प्रत्येकात पुकारले. रावणाच्या रावण म्हणालो, रावण गेलो त्याच्याबरोबर. कारण रावणात गर्व त्याच्यापेक्षा झालेलो होतो. रावणानं त्याला पुकारले बली, हे तुझी हिंमत हातात माझ्या बरोबर लढ, शॉर्टकट मध्ये सांगते. तेव्हा ज्यावेळेस त्याची ताकद सगळी अर्धी खेचून घेतली, तेव्हा बुवा आपल्या शहर बुवा त्या शहर आपण म्हणतो त्यावेळेचं साम्राज्य असत, त्या शहरा भोवतानी त्याने 7 फेरी मारले, कारण अर्धी शक्ती. पण ज्यावेळेस त्या बालीक वाटलं की मी रावणा हरवलंय, त्यामुळे त्याला वाटलं की मी हनुमंताक सुद्धा होऊ शकते, असं त्याला वाटलं. म्हणून हनुमंताक त्यानं ललकारले. हनुमंत तपश्चर्या करून बसलेलो होतो, त्याला ललकारले की तू कोण लागून गेलो, तुझी हिंमत आता माझ्याबरोबर लढाई कर, तुझ्या रामाक सुद्धा मी घाबरत नाही. असं जेव्हा म्हटलं तेव्हा हनुमंताक राग गेलो आणि हनुमंत लढाईत निघालो. तेव्हा ब्रह्मदेव मध्ये येलो आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, आणि हनुमंता माझं तुकापर्यंत वरदान, तेव्हा तू त्याच्याबरोबर लढाई करू नकोस, आणि करत असशील तर तुझ्यामध्ये जी शक्ती आहे त्याच्यातली फक्त 10% शक्ती घेऊन जा, 90% बाजूक ठेव, परत तुका ती मिळत. हनुमंत 10% स्वतःतली शक्ती घेऊन बाली समोर उभं राहिलो. ठरल्याप्रमाणे वरदानाप्रमाणे हनुमंताची अर्धी शक्ती बालीन घेतले आणि बालीक थारो व्हायना. कारण दुसऱ्याची शक्ती घेऊन उपयोग नाही, ती शक्ती परत सामावण्याची ताकद आपल्या अंगात होईल, ती बालीमध्ये नव्हती. ब्रह्मदेव इले आणि ब्रह्मदेवाने सांगितले, बाली तू आता इथून पळ काढ, नाहीतर तू फुटान तुझो हे भ्रमाचं भोपलो फुटलेलो. तेव्हा बाली तिथून पळालो आणि हनुमंतन तिची मान खाली घातली, तिचं गर्व खाली घातले. त्याच्यापैकी तू असं लक्षात घे, ज्या हनुमंताने आपली छाती फाडली, मगाशी खूप चांगलंच त्यांनी सांगितलं, खरं आहे ते. अयोध्येमध्ये त्याने आपली छाती फाडून परमेश्वराचं दर्शन घेऊन दाखवलं. कारण ज्यावेळेस सीतामाईला घेऊन आले प्रभू राम, तेव्हा सीतामाईने सांगितलं, ज्याने ज्याने तुम्हाला मदत केली त्यांना थोडी ना थोडी मदत काय ते तुम्ही द्या बक्षीस म्हणून. प्रत्येकाला दिलं प्रभुरामाने, तर खारुताईला सुद्धा दिलं. तिच्या पाठीवरून हात फिरवलं म्हणून तिच्या पाठीवर असे 3 पट्ट्या आल्या खारुताईचे. आणि हनुमंताला काय दिलं नाही म्हणून सीतामाई म्हणाली, हो त्या हनुमंताने तुम्हाला मदत केली, त्याला दे काहीतरी. प्रभू रामाने सांगितलं, त्याला देण्यासारखं माझ्याकडे काय नाही. म्हणून स्वतःच्या गळ्यातली नवरत्न जडित हार
सीतेने काढला आणि त्याच्या गळ्यात टाकला आणि मागे फिरली तोपर्यंत हनुमंताने तो हार घेतला आणि ते माणिक मोती त्याने दगडाने फोडायला सुरुवात केली. आवाज आला म्हणून मागे बघितलं. हनुमंताला सांगितलं, अरे काय फोडतो? लाखो करोड ज्याची किंमत आहे तो नवरत्नांचा तू मणी फोडतोयस? तर म्हणाला, या मण्याची माका किंमत नाही, मी त्याच्यात माझं राम खेळतो बघतोय. तेव्हा सीतामाईने सांगितलं, कुठे आहे तुझा राम? स्वतःची छाती फाडली आणि दाखवलं प्रभू रामाचं, सीताचं आणि हनुमंताचं, त्या लक्ष्मणाचं दर्शन करून दाखवलं ते अयोध्येमध्ये. म्हणून त्या बृजभूषणने ही विरोध करूची भूमिका घेऊन या माता मी सुद्धा असे लक्षात घ्या. धन्यवाद. बृजभूषण सिंग कलियुगातील रावण याला आव्हान देणारे व मनसे प्रमुख माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना प्रेरणा देणारे गाणं एक हिंदू प्रेमी जय श्रीराम म्हणून माझ्यासाठी सुद्धा 1, 2, 3, 300 आणि 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. या बक्षिसाचा स्वीकार करतोय. आणि ज्या राजसाहेबांनी ही भूमिका घेतली आहे त्यांच्यावरती 100% हॅलो हॅलो थोडा इफेक्ट आहे. बांगड्याची माळ हिंदवी बाणा मनसे तकडा धान्या वाग एकला हो धान्या वाग एकला शिवराज मावळणी गग राखला मावळणी गग राखला शिवरा 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 अवघ्या धरतीवरी राजचा दरारा अवघ्या धरतीवरी राजचा दरारा मनाचं निघालं पुढे एकची इशारा मनाचं निघालं पुढे एकची इशारा धन्य त्यागी पुण्यही भूमी धन्य त्यागी पुण्यही भूमी जीवजंतेत सुंदरा जीवजंतेत सुंदरा शिवरा 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 राजसाहेबांच्या शब्दामध्ये किती ताकद आहे बघा. शब्दांनी फोडे वाघाची जरकाठी शब्दांनी फोडे वाघाची जरकाठी एक नव्हतो अन्याय विरोधी एक नव्हतो अन्याय विरोधी
असू दे. पाण्यापेक्षा एक पाणी प्रत्येकाच्या गरजेची गोष्ट आहे, बरोबर ना. त्यामुळे पाणी देणं भाग आहे. नाही दिलं नसतं तर तो करणं ठरलो असतो. लक्षात घ्या. आईला हे त्या ठार मारलं असते. हो जाग्यात. हो एक लक्षात घ्या, ही नाटकं फक्त पैशासाठी आहेत. प्रत्येक जण जो माणूस जन्म गेलो ना कलियुगात, तो फक्त पैशाच्याच मागे आहे. बाकी त्या काय माझा माझा मी यमाचा खादा. मरताना हो पैसे उपयोगी येणार नाही. मरताना पैसे कधीच उपयोगी येणार नाही, लक्षात ठेवा. आणि ह्या कोरोनाने हे दाखवून दिलं आपला प्रत्येकात. ज्यांच्याकडे लाखो करोडो होते ना, ते सुद्धा डॉक्टरांच्या पायावर नेऊन पैशाची गड्डी ठेवत होते. तरी माणसाचा जीव ते डॉक्टर साहेब सुद्धा वाचू शकले नाही. पुणे सुरुवातीपासून चालत आलेलं नाही. एक वासुदेवाची वाणी आहे बघा. पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकावणी जगात नाही राम रे. काय एवढ्यात जर आम्ही एकामेकात जर शिवे दिले असते ना, तर अजून लोक नाही बरोबर ना, तर अजून लोकांनी आमच्या डोक्यावर उचलून धरलं असतं. लक्षात घ्या. कारण इथे चांगल्याच्या मागे कोण जात नाही. म्हणून दारू विकणाऱ्याच्या पाठीकोणात जावचा लागत नाही. पण एखाद्याच्या घरी जर दूध 1 लिटर असत तर विकूसाठी प्रत्येकाच्या दारावर फिरायला लागतात. या लक्षात ठेवायचा. वासुदेवाची ऐकावणी जगात नाही राम रे. काम करी काम वेड्या, काम करी काम, काम करी काम, काम करी काम, काम करी काम वेड्या, काम करी काम. वासुदेवाची ऐकावणी, वासुदेवाची ऐकावणी जगात नाही राम रे, जगात नाही राम रे. काम करी काम, काम करी काम, पैशाची जादू न्यारी, पैशाची जगले न्यारी.
गजराला सुरुवात करतो, पण गजराच्या पूर्वी एक दोन गाणी जी आता सध्या मार्केटमध्ये चालू आहेत ती घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग गजराच्या माध्यमातून 100%, कारण माका ह्याच्यावर काय बोलासारखं वाटत नाही, मी माझ्या पद्धतीने गजर करण्याचा प्रयत्न करणार. आमका ना हो म्हणतात छान. 3 खांबाचे मंदिर 84 लक्ष करणी. पुढे आणि 16 वाशे ते खयचे ते सांग बाबा, ते खयचे ते सांग. 16 वाशे 84 लक्ष करणी आणि 3 खांबाचे मंदिर. ही वास्तू खयची ती सांगायची. ली नेट चालू असलं तर पटकन पाठव माणसात तुझ्या. नाही माहितीये, कोण माहितीये, अभ्यास जोर आहे तुझे. माझा आशीर्वाद नाही, माझा शाप आहे का, माझा शाप आहे. कारण तो बोललो ना, हा बरोबर, कारण आशीर्वाद देऊन पण तुका त्या आशीर्वादाचा अर्थ तुका असू दे ना, जो असा तो येतो. माका त्या प्रश्नाचं उत्तर नाही सांगते काका. हो नाही बरं, आजोबा कलाकार आहे. अच्छा ठीक आहे, माझे मित्र चालेल ना. हो भाऊराया, तुमच्या प्रश्नाचं उत्तर 3 खांबाची 3 खांबाचे मंदिर, त्याला 84 लक्ष करणे आणि 16 वाशे आणि 16 वाशे. हा 3 खांबाचं मंदिर, ह्याचं उत्तर फक्त मी तुमका देते. पाप पुण्य आणि आपलं कर्म, हे 3 खांब आहेत. हे 3 खांब तुमच्या मारताना कामात येतले. आणि 3 खांबाचं मंदिर राहणार तर आपलं शरीर लक्षात घ्या, आपलं शरीर. आणि पाप पुण्य तुम्ही जर जीवन घेतल्यानंतर काय करताला, पाप पुण्य तर तुमचा मर्तनाचा कर्म असताला. म्हणून हे 3 खांबाचा मंदिर. आता अर्ध्या प्रश्नाचं उत्तर ह्यानं सांगायचं. 84 घ्यायचे ते आणि 16 घ्यायचे ते, बरोबर ना. या बाकी बरोबर बरोबर ना, का त्यांनी सांगायचं. हा ओके. आता कसे बसतात ठोके, पाठव पाठव, चल माणसांक पाठव. नीट कमी झालं का काय. एक लक्षात घ्या, माणूस म्हातारो नसता, बरोबर ना. त्यानंतर त्यांच्या वयाचे, माझ्या वयाचे 100% असतील ना माणसं, त्याची कारण वेगळी असतात फार. एखादं श्रीमंत नाही असू दे, तेच आम्ही काळाला होतो म्हणून आम्ही म्हातारले दिसतो. आता ह्यो शाप सुखान सोडान झाला, जो 50 पार केलेलो तरी पण चला. लग बघ माझ्या गायाची, गडती जुनी जायाची, गाडी घुंगराची आल चोरला भला, गाडी घुंगराची आल चोरला भला, गाडी घुंगराची आल चोरला भला. लग बघ माझ्या गायाची, लग बघ माझ्या गायाची, गडती जुनी जायाची, गाडी घुंगराची आल चोरला भला, गाडी घुंगराची आल चोरला भला, गाडी घुंगराची आल चोरला भला.
ही नवीन गाणी आहे. अजून एक आहे बघा. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेशील का, लाडात थोडं गोड होणी मिठीत घेणार का, राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला डोळ्यात डोळं भरून हाताला धरून न्यायचे का, लाडात थोडं गोड होऊन घेणार का, राया तुमच्या फॅमिली केळेवालीला राया तुमच्या फॅमिली केळेवालीला राया तुमच्या फॅमिली ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी नेहमी गाणं म्हणतो. ते गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करणार. न भाला न बडची ना गाव पाहिजे, न भाला न बडची ना गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. नव्या भाविताचे स्वप्न ते हसू दे, तुझी भीमशक्ती पुण्या गावतीला वाचा झाला रे, आई भीमिकाचा नवा दाखला रे, न पाटील न वाडा गाव पाहिजे, न पाटील न वाडा गाव पाहिजे, भारतामध्ये गाव पाहिजे, भारतामध्ये गाव पाहिजे, भारतामध्ये गाव पाहिजे, न भाला न बडची ना गाव पाहिजे, न भाला न बडची ना गाव पाहिजे, भारतामध्ये गाव पाहिजे, भारतामध्ये गाव पाहिजे. मायबाप प्रेक्षक, हा खरं तर सामना प्रश्नोत्तरी वगैरे नाही, त्या केवळ आमच्या भाऊरायाने प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला तो प्रश्न घातला. परंतु मी बुवानं जो प्रश्न विचारला की 108 मण्यांचीच माळ का, ते बुवा देतील की मला माहित नाही उत्तर, परंतु मी सांगतो. कारण आपल्या संपूर्ण जगात फक्त 108 तीर्थस्थान आहेत, 108 तीर्थस्थानं. आणि आपण जो हरिपाठ घेतो, आपण जो संध्याकाळच्या वेळेस हरिपाठ घेतो, त्याच्यामध्ये हरी हा शब्द 108 वेळा आलेला आहे. म्हणून आपण जी जपमाळ जपतो 108 माळ्यांची माळ, ती 108 अंकावरती ते थांबते. हे त्याचं मला माहीत नसलेलं उत्तर मी तुम्हाला कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर ह्या तरुण पिढीला, खरं सांगतो तुम्हाला, ह्या तरुण पिढीला आपली रामायण महाभारत नाही, ही खरी आपले ग्रंथ आहेत, लक्षात घ्या. आपलं स्थान सापेक्ष आहे. आपण जेव्हा हिंदू संस्कृतीत आपण जन्माला आलोय तर आपला याच्यावरती थोडा ना थोडा तरी अभ्यास पाहिजे. रामायण महाभारत, कोण बाली कोण सुग्रीव. खरं तर राम आपल्या शरीरात दडलेला आहे, 5 पांडव आपल्या शरीरात दडलेले आहेत. कुठले 5 पांडव, 101 कौरव कोणते, कृष्ण कोणता, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे येन प्रकारे ही माहिती कुठेतरी संपर्क साधून देण्याचा मी प्रयत्न करतो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कारण तुम्ही शांत चित्ताने एकदम मी थोडक्यात सांगतोय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाची जो जन्मलाय ना त्याच्या मागे कुठली ना कुठली तरी कथा आहे, लक्षात घ्या. मगाशी मी तुम्हाला बाली सांगितला, त्या बालीचा जन्म तिथे मग मंदोदरी आले, म्हणजे रावणाची कोण बायको. पण खरं तर मंदोदरी आपण म्हणतो की सीता, कोण सीता, तर सीता ही सुद्धा रावणाची मुलगी आहे. आणि मंदोदरी
ही सुद्धा रावणाची मुलगी आहे. कारण ज्यावेळेस सप्त ऋषी स्नान संध्येला जायचे, तपश्चर्याला जायचे, त्यांचं जेवण ते स्वतः करायचे. एक दिवस काय झालं, त्यांनी सकाळच्या अल्पोपहारासाठी दूध तापत ठेवलं आणि दूध तापून ते उकळू लागलं. ते तिकडे स्नान संध्या करत होते, तपश्चर्याला बसलेले होते. ते दूध तापत असताना त्याची वाफ वरती येत होती आणि त्याची वाफ लागून त्या झाडावरती जाणारा सरपटणारा एक नाग, विषारी साप त्या दुधामध्ये पडला. आता तो दुधामध्ये साप पडल्यानंतर तो दुधाच्या बुडाशी गेला. आता हा विषारी साप दुधात पडलाय, ते जर दूध या सप्तऋषींनी प्यालं तर ते मृत्युमुखी पडतील. म्हणून साप पडताना कोणी बघितलं? बेडकीने बघितलं. बेडकीने. पण बेडकीने काय केली? त्या दुधात उकळत्या दुधामध्ये उडी घातली. आता बेडकी उकळत्या दुधामध्ये उडी घातल्यानंतर काय झालं की ती साहजिकच फुगून वरती आली आणि ती अशी पाय पसरून वरती दुधावरती तरंगू लागली. सप्तऋषी ज्यावेळेस आले त्यांनी बघितलं की या उकळत्या दुधामध्ये बेडकी पडलेली आहे. हे खाण्याच्या योग्यतेचं नाही म्हणून ते दूध घेतलं आणि असं फेकून दिलं. बेडकी पुढे उडाली जी वरती तरंगत होती आणि त्याच्या मागोमाग तो साप पडला मेलेला. त्या सप्तऋषींच्या मनामध्ये काहीतरी पाल चुकली, हे काहीतरी वेगळं गणित आहे. त्यांनी बघितलं आपल्या दिव्य दृष्टीने, तर त्याने बघितलं साप पडलेला पहिला तो तळाशी गेला. परंतु या बेडकीने आम्ही मरू म्हणून स्वतः म्हणून या दुधामध्ये उडी घातलेली आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या एका ऋषीने, सगळ्या 7 ऋषीने त्याला आपल्या मनाप्रमाणे तिला अशी एक सुंदर स्त्रीचं रूप, एका मुलीचं रूप दिलं. आपल्या मनाप्रमाणे तिला बनवलं आणि एका त्यातल्या ऋषीने त्यांना संजीवनी देऊन त्या अतिशय उत्कृष्ट सुंदर अशी एक युवती तयार केली. आणि केवळ प्रत्येक ऋषीने आपल्या मनाप्रमाणे तिला तयार केली म्हणून तिचं नाव काय ठेवण्यात आलं? मंदोदरी. मंदोदरी. आणि ज्यावेळेस ती जिवंत झाली मंदोदरी, बरोबर ना, त्यावेळेस ती सप्तऋषींची सेवा करायला लागली. तिला माहिती होतं की या सप्तऋषीने आपल्याला जिवंत केलंय. सप्तऋषींची सेवा करू लागली, त्यांचे कपडे धुवू लागली, त्यांचं जेवण करू लागली, त्यांच्या नाश्ता पाण्याची सोय करू लागली. एक दिवस त्या ऋषींचे कपडे धुत असताना एका ऋषीची लंगटी तिला मिळाली आणि त्या लंगटीवरती काहीतरी पडलेला द्रव तिला मिळाला. त्या तो द्रव तिने घेतला आणि तोंडात चाकून बघितला. तोंडात टाकून ते एका ऋषीचं वीर्य होतं. अर्थात वीर्य पोटात गेल्यामुळे ती मंदोदरी गरोदर राहिली. मग ती म्हणाली, आता मी तुमच्यामुळे गरोदर राहिली, ऋषीमुळे, मी करायचं काय? त्यांनी तिला वरदान दिलं, तू घाबरू नकोस, रावण तुका बायको म्हणून स्वीकारतो. तर रावणाचा आपण काय तो की 1,80,000 बायका रावणाच्या एवढ्या का होत्या? तर रावणाने दुसऱ्या कुळातला म्हणजे कुळातला काय अपत्य वाढतील म्हणून कोणाला लगीनच करू देऊ नाही. कोण गरोदर रावला तर 1-2 महिन्यात रावण बॉम्ब टा तुझ्या मधीच बॉम्बटलो काय गर्भ घाबरण गळान पडा, म्हणजे इतकं मोठ्याने बॉम्ब टाकतो, गर्भ घालन पडा. मंदोदरी गरोदर राहिली. रावणाने तिला उचलून नेले, कारण दुसरं कोण नव्हतं, रावणाने नेले. रावणात ती मंदोदरी म्हणाले, एक काम करा ना, मी तुमच्यावर एवढं प्रेम करते, माझ्यावर तुम्ही लग्न करणार, एकदा तुमच्या सवयीप्रमाणे जोरदार ओरडा ना. रावणाच्या लक्षात येऊ नये गणित काय तर मोठ्या बॉम्बाटलो लोक्यासारखं रावण. आणि मंदोदरीच्या पोटातलो गर्भ खाली गळ्यान पडलो आणि तो पडलो तो काही पडलो एका बैलाच्या पाठीवर पडलो, बैलाच्या. आणि तो मुलगा जो तयार झालो त्याचं नाव बाली, कारण बैलाच्या पाठीवर. ह्या देतो आम्ही तुझ्यासारखी टांगा मग न यायचं आणि मग युट्यूब वाल्यांना सांगतोय हे काढून टाका, लाज वाटा होई. आज 23 वर्ष भजन केल्यानंतर युट्यूब वाल्यांना सांगू का की तू ह्या काढून टाकली, ता काढून टाकली, लाज वाटा होई म्हणून. गजराला सुरुवात करतो कारण तुमचा अंत बघणार नाही, वेळेची मर्यादा पाळून गजर करणार आहे. ज्या तालीवर गजर बांधलाय, लेके कुलती एक दिली परक्या घरी, लेके कुलती एक दिली परक्या घरी, उदाते लाडाची लेक आज सासरी, उदाते
सासरी तो काल तुम्ही आठवाव सज्जन दिसता ओळखीचा क्षणामध्ये संभाषण अगदी परिस्थिती कानामध्ये इयरफोन ओळखना पाळत ना गेला माणूस की विसरून ओळखना पाळत गेला माणूस की विसरून नको आई बाप नको विचारिना तुम्ही पुन्हा नको आई बाप नको या चौकीपणात आपल्याला आई बाप नको. आज तुमच्या वेतोबाचा वर्धापन दिन काल साजरा झालाय आणि मानकरी म्हणजे गावकरी म्हणतात, गावणगो म्हणतात, ते आमच्याकडे गावणगो म्हणतात, ते इथे बसलेत. हे स्थान किंवा कोणाला पण मिळत नाही, लक्षात घे. यांच्यावर परमेश्वराचा वरद असतो, त्यांच्या घराण्यावर अवलंबून असतं ते, तरच तो मान आपल्याला मिळता, लक्षात घ्या. जो मान कोणाला मिळत नाही. त्यांच्या या गाव जो आपण गावकर म्हणतो त्याच्या शब्दामध्ये एवढी ताकद असते, त्याच्या मुखातून निघालेला एकही शब्द बुवा देव खाली टाकून देऊचं नाही, एवढी ताकद त्या गावकऱ्याच्या शब्दात असतात. म्हणून लोक म्हणतात सगळ्यांची कळ बरी पण गावकऱ्याची भानगड नको. एखादा शब्द निघालो ना तर तो आपला महागात पडतात आणि ती आमची विद्वत्ता नाही. तुका बाधात आमचा एखादा शब्द, आता तू थैलो मी असं, माझ्या गावातलं मी सुद्धा असं, पण तो हाकेचे जे असतात ते वेगळे. अरे सगळेच गावकऱ्यांनी सगळेच पटेल ना, कोणी विचारता? सगळेच गावकऱ्यांनी सगळेच पटेल असते ना बुवा तर सगळा बंद पडला असता. एकाच्या शब्दात किंमत हा आणि देवाकडे त्याच्या शब्दातच किंमत हा. तू बोलायची किंमत नाही याची, राहू उभो राहणार, कारण शब्दात वाणीत त्यांच्या खरेपणा. तू कसली वाणी तुझी आणि माझी कसली वाणी? इतकी वाणी जर खरी असते ना, माझ्या शब्दात लागा तू जर सरलं असतंस तर तुका माझ्यासमोर कोणाकच उभे राहावं नको होता. ओके, समजला? ही गावकरी असतात. उगीच आपला खडे हाडे तडेचा जो वधू पक्ष ह्याच्यात पाठी असतस काय रे तू वधू पक्षाच्या? होय जाऊ दे हो. अरे बरोबर ना, ह्या मोबाईलमुळे मायबाप प्रेक्षको नाती तुटली. तो मुलगा आणि बापाचं बोलणं होत नाहीये, आई आणि मुलीचं बोलणं होत नाही. तरुण कॉलेजला जाणारा पोरगा, त्याला जर बापाने 4-2 गोष्टी वाक्य सांगितलं ना तर बापाच्या अंगावर धावून जातोय तो मुलगा. मग कधीतरी त्या म्हाताऱ्या बापाला प्रेमाने मिठी मारा, म्हाताऱ्या बापाला प्रेमाने मिठी मारा, म्हणजे त्यांची पिकलेली दाढी तुमच्या गालात लागत ना तेव्हा तुमका कळत मी अजून मुलगो म्हणून किती लहान आहे. नुसते मेसेज पाठवले म्हणजे कॉलेजला गेले ह्याचं पुण्य होत नाही, लक्षात ठेवा. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, मग आपण या जगात कसं वापरायला पाहिजे हे सुद्धा भजनाच्या माध्यमातून सांगायला पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, नको आई बाप नको नको आई बाप नको चांगले आहे ज्ञान घेतले उधडे व्हॉट्सअपच्या करता मसनामध्ये गेले म्हणे. युट्यूब ज्ञान कळले गोडे, युट्यूब ज्ञान कळले गोडे, ज्ञान नाही कळले ते झाले पाहिजे, ज्ञान नाही कळले ते झाले सोयी सुविधा आल्या तेवढ्यात वाटला मुला, सोयी सुविधा आल्या
झाल्यात तेवढेच गुन्हे वाढलेले आहेत, लक्षात घ्या. युट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या माध्यमातून तरुण पिढी जेव्हा कॉलेजला जाते ना, तेव्हा मोबाईल असू ठेवून एक कुठेतरी विषय आताचे मांडतोय मी. कानात मोबाईल लावून अशी गाडी चालवता तो 70-80च्या स्पीडला ज्यावेळेस जातात, अपघात होतो, एखादा मुलगा त्याच्यातून जातो, त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती काय होते मागे हे बघायला तो तरुण शिल्लक नसतो. त्या दिवशी आम्हा 2 पोहांची डबलबारी मिठबावला होती. रात्री 2 वाजता बापाने नवीन मोटरसायकल घेऊन दिलेली होती. असं स्पीड मध्ये गेलो ना, एका निसा कापटलो आणि जागच्या जागी म्हणजे तो संपलो. त्यावेळेस त्या बापाक समजतं की म्हणून तरुणाने थोडा विचार करायला पाहिजे ना. ठीक आहे, तरुण आहे तुम्ही सगळा करू घाल, पण शायनिंग किती मारूची हे तो विषय लक्षात. इंटरनेटच्या माध्यमातून गुन्हे वाढलेले आहेत. पैसे जेव्हाच्या तेव्हा गायब होतात माहिती नाही, एवढी चोरी वाढली आहे. आणि एवढी चोरी वाढली म्हणून जे प्रगतशील देश आहेत चायना, त्यांनी काय केले नाही, एक चोर पकडूची मशीन तयार केली आणि एका तासात एका रात्रीत 300 चोर पकडले. चोर पकडूची मशीन एका तासात एका रात्रीत 300 चोर पकडले. त्यांचं अनुकरण करून अमेरिकन मशीन तयार केले चोर पकडूची. एका तासात एका रात्रीत 500 चोर पकडले. आणि चायना आणि अमेरिकेचं अनुकरण करून भारत देशात मशीन तयार करून केली गेली चोर पकडूची. एका तासात मशीनच चोरी गेली. काय हुशारच ते बघा लोक प्रगतशील. कोण कोणाच्या हाताविषयी बाप मिळालो तो माका सांगलो, बुवा माझं पोरगो कॉलेजात जाता, आज 3 वर्ष झाली दारू खाता, माका माहित नाही. तुम्ही म्हटलं कळलं केव्हा? तो म्हणता आज संध्याकाळी. म्हणतो तो भुतूर गेलो आणि मी बाहेर गेलो. दोघं जण घेणार आहे. बाप हो काय कोण नाही, मुलगो पण घेता आणि बाप पण घेता. लक्षात ठेवा. असे किती जण मग आजून गेलो नातू जन्मा गेलो, घरात माणसं तितकीच बरोबर. पूर्वी सारख्या नाही ना. पूर्वी एखाद्या 7-8-10-12 पोरा सगळी. आता लग्नात कोणची होत नाही. आजो माहीत गेलो तरी घरात कोण नाही जन्माच्या ना, पण परत देऊ बघणार नाही तरुणांका. 35-40-45 ना नुसते वाट बघतो. 2 वर्षात कोरोनात लग्नाचा काय ना. आणि यंदा तरी होत काय पडणार नाही हो. जे असे वाट बघतात ना, बघा काही घालतात तर तो लग्न जमवतात. कसं हेडो दिसता बघा, हेडो तो लग्न जमवतात. तर तीच कामं करतो, बाकी काय करू शकत नाही. 25 अडेचे शब्द एकाच समजलं की तो मी काय शेवटचा कडवं घेतोय. महाभारतात तो घात धृतराष्ट्रात एक होता तो पुनरावृत्ती आणि बघा करी युगात मोबाईल नावाचा शत्रू आला जीवनात. या इकडे ना डबल बाऱ्या कमी प्रमाणात चालतात, परंतु दशावतार नाटकं बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालतात इकडे बरोबर ना. आणि दशावतारातील एक कलाकार वयाच्या 49व्या वर्षी आपल्यातून निघून गेले, ते म्हणजे ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयावर लोकराजा असं नाव करून गेले ते कोण? सुधीर कलिंगण. राजा दुसरा उघडे नाही, लक्षात घ्या. त्या सुधीर कलिंगण यांच्यासाठी फक्त एक लंगार प्रयत्न करतोय. धडप घातली उडला पाऊल
शेवटचं कडू सांगितलं की महाभारतामध्ये संजय होता. धृतराष्ट्राला सगळी इत्यंभूत बातमी देणारा कोण? तो संजय. महाभारताच्या युद्धामध्ये कोण आज मारलं गेलंय, कोण जिवंत राहिले, याची इत्यंभूत बातमी संजय जे द्यायचं एवढी दूरदृष्टी त्याला होती. नारद मुनी स्वर्ग मृत्यू पाताळाचं ज्ञान त्यांना. म्हणजे त्यावेळेस सुद्धा येन प्रकारे हे मोबाईलचं जसं इंटरनेट चालतं त्या पद्धतीत चालायचं. म्हणून हे महाभारत रामायण आपल्यासाठी खूप महत्वाचं. मायबाप प्रेक्षक मी गजर संपवतोय. पुनरावृत्ती आणि बघा कधी मोबाईल नावाचा शत्रू आला. पुन्हा पुन्हा हरिनाम गावी जना. सांग पुन्हा पुन्हा हरिनाम गावी जना. ज्या वेतोबाचा पुण्यस्मरण आहे, वर्धापन दिन आहे, त्याच्यावरती छोटासा एक कडव्याचा गजर घेतो आणि मग गजर संपवते. शिवावतारा भक्त प्रतिमाळा वर्धापन दिन सोहळा तुमचा. वर्धापन दिन सोहळा तुमच्या भक्तिभावे येती भेटला. भक्तिभावे येती भेटला. तुमच्या भक्तिभावे येती भेटला. शिवावतारा भक्त प्रतिमाळा वर्धापन दिन सोहळा तुमचा. वर्धापन दिन सोहळा तुमच्या भक्तिभावे येती भेटला. तुमच्या पुण्यभूमी आम्हाला भली. पुण्यभूमी आम्हाला भली. पदस्पर्शेच्या भूमीत झाली. पदस्पर्शेच्या भूमीत झाली. जोडून कर तुझी लेकूर. जोडून कर तुझी लेकूर. जोडून कर तुझी लेकूर. जय जयकार लावला जगती. जय जयकार लावला. भक्तिभावे भक्तिभावे कीर्ती तुझी वर्णावी. कीर्ती तुझी वर्णावी. मुखान गावी उरी जपावी. मुखान गावी उरी जपावी. आलो
दुःखाची वारी आणि तुझ्या वारी दुःखाची वारी दुःखाची वारी आलो तुझ्या वारी भक्त कुमारी कृपा शिष राहू द्या आहावरी कृपा शिष राहू द्या भक्तिभावे शिवावतारा भक्त प्रविष्वाला वर्षापन दिन सोहळ्या वर्षापन दिन सोहळ्या भक्तिभावे जय जय विठ्ठल